नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससी ग्रुप सी मुख्य परीक्षा, एमपीएससी ग्रुप बी मुख्य परीक्षा, त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा अशा सर्व एमपीएससीच्या मुख्य परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे माहिती अधिकार कायदा 2005 या संदर्भाने आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये म्हणजे भाग 1 मध्ये आपण या टॉपिकच्या संदर्भाने जे काही प्रश्न सेट केले होते या प्रश्नावर चर्चा करणार आहोत। अशा आपण कंटिन्यू व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एमपीएससीच्या ज्या काही मुख्य परीक्षेचे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी हे प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्न बघूयात। प्रश्न पहिला काय आहे बघा, केंद्रीय माहिती आयोगाबाबत कोणते किंवा कोणती विधाने अचूक माहिती देतात? केंद्रीय माहिती आयोगाबाबत विचारलेला आहे डायरेक्ट प्रश्न। ये विधान काय म्हणते बघा, राष्ट्रपती द्वारा नियुक्त केलेल्या निवड समितीच्या शिफारशीद्वारे केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना होते। पहिलं जे विधान आहे हे अगदी बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे की कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाच्या शिफारशीच्या संदर्भाने स्थापनेच्या संदर्भाने माहिती आलेली आहे आणि राष्ट्रपती या आयोगाची नियुक्ती करतात, मात्र निवड समितीच्या शिफारशीद्वारे। निवड समितीबद्दल पण आपण थोडक्यात चर्चा करूया पुढे। पहिलं विधान बरोबर आहे। बी बघा काय म्हणते, केंद्रीय माहिती आयोगाची निवड करणाऱ्या समितीचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात। आता केंद्रीय माहिती आयोग जो नियुक्त केला जातो राष्ट्रपतीकडनं, त्यामध्ये मुख्य जो निवड समितीच्या शिफारशीने नियुक्त केला जातो आणि या निवड समितीच्या शिफारशी म्हणजे थोडक्यात निवड समितीचे अध्यक्ष जे असतात ते प्रधानमंत्री असतात, म्हणजे बी सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर सी बघा, आयोग स्थापन करण्याच्या तरतुदी माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये कलम 15 ते 17 दरम्यान करण्यात आले आहे। आता प्रश्नाच्या संदर्भाने हे चुकीचं ठरणार आहे, कारण आपल्याला काय विचारले, केंद्रीय माहिती आयोगाबाबत कोणती विधान बरोबर आहे आणि कोणतं विधान चुकीचं आहे? तर पहिलं ए आणि बी बरोबर आहे, मात्र सी हे केंद्रीय माहिती आयोगाबाबत नाही। 15 ते 17 मध्ये राज्य माहिती आयोगाची माहिती आलेली आहे। राज्य माहिती आयोगाचा संदर्भ आहे इथं। केंद्रीय माहिती आयोगाचा जो संदर्भ आहे मुख्य तो आहे कलम 12 ते 14 मध्ये। ठीक आहे, कलम 12 ते 14 मध्ये। तर याचा अर्थ फक्त ए आणि बी बरोबर आहे आणि सी चूक आहे, म्हणून उत्तर घ्यावं लागेल फक्त ए आणि बी बरोबर आणि सी चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। मात्र याच संदर्भाने जे आपण निवड समितीच्या संदर्भाने थोडीशी चर्चा करूया, कारण यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। केंद्रीय माहिती आयोग याचं जी मुख्य माहिती आहे तुम्हाला अधिकार कार्य स्थापना ही कलम 12 ते 14 मध्ये पाहायला मिळते। आपल्याला माहिती अधिकार 2005 कलम 12 ते 14 प्रॉपर 12 नुसार केंद्र सरकार ते गठीत करतो, अर्थात नियुक्ती करतात राष्ट्रपती आणि निवड समितीच्या शिफारशीने मात्र ती नियुक्ती करण्यात येते। आता या निवड समितीचे अध्यक्ष असतात देशाचे पंतप्रधान आणि सदस्य असतात लोकसभा विरोधी पक्षनेते आणि प्रधानमंत्री निर्देशित करतात एक सदस्य जो त्या कॅबिनेट मंत्रिमंडळातला एक मंत्री असतो। मुख्यालय दिल्लीला आहे। ही बेसिक माहिती सुद्धा आपण थोडीशी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। त्यानंतर जोड्या लावा यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे RTI 2005 च्या संदर्भानंच। बघा, आपल्याला जेवढी RTI मध्ये कलमं आहेत ही कलमं आपण पाहून जाणं गरजेचं आहे, कारण जर आपण ती तेवढी जर एक 25-30 जरी कलमं तुमच्या पाठ असली तरी आपला हातचा एक क्वेश्चन आपला तयार होणार आहे, कारण जोड्या लावा खूप वेळा बदलून थोड्याशा रिपीट होतात। आता आपल्याला जसं बघितलं तर आपल्याला माहिती आहे की यामध्ये तुम्हाला पाठ असणारी जोडी कलम 8 RTIच्या अपवादाच्या संदर्भाने म्हणजे सीचं 3। मग आता किती पर्यायामध्ये आहे कलम म्हणजे थोडक्यात आपल्याला 1-2 जरी याच्यातल्या कलम माहीत असतील तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचतो। या प्रश्नाच्या संदर्भाने जर आपण पर्याय 2 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतील। जसं बघा, आपल्याला माहिती आहे की कलम 5 चा संदर्भ 4 सोबत आहे, कलम 29 चा संदर्भ हा नियम सभागृह पुढे ठेवणे, कलम 8 RTIला अपवाद आणि कलम 18
माहिती आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य, म्हणजे पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, माहिती अधिकार कायदा 2000 बाबत अचूक माहिती सांगणाऱ्या पर्याय निवडायचा आहे. हे पर्याय काय म्हणते बघा, माहितीचा अधिकार कायदा 2005 हा असा एकमेव कायदा आहे ज्याच्या आधारे जनता प्रशासनावर लक्ष ठेवू शकते. तर पर्याय हे बरोबर आहे. माहिती अधिकारामुळे आपण कोणतीही माहिती प्रशासनाला मागू शकतो आणि एक प्रकारे नागरिकांचा एक प्रशासनावर वचकच निर्माण झालेला आहे. बी काय म्हणते बघा, माहितीचा अधिकार कायदा 2005 हा केवळ भारतीय नागरिकांनाच माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. तो संघटना किंवा सेवाभावी संस्थांना वापरता येत नाही. बी सुद्धा बरोबर आहे. फक्त भारतीय नागरिक वापरू शकतात हा कायदा. एखादी NGO असेल किंवा परकीय नागरिक असेल हे याचा वापर करू शकत नाही किंवा त्यांना हा अधिकार प्राप्त नाही. म्हणून दोन्ही विधानं काय आहेत, अचूक आहेत. ए आणि बी अचूक, अर्थात ते बरोबर आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे, माहिती अधिकार कायदा 2005च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर यामध्ये केंद्र सरकार नियम करू शकतं, त्यानंतर राज्य सरकारसुद्धा नियम करू शकतं आणि सक्षम अधिकारीसुद्धा नियम करू शकतात तो अंमलात आणण्यासाठी. मात्र सर्वोच्च न्यायालय नियम कधी करत नाही आपल्याला माहीत आहे, परंतु न्यायालय म्हणले की आपला नियम वगैरे लक्षात येतात म्हणून आपण याची निवड करू शकतो. परंतु सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या संदर्भानं नियम करत नाहीत. तो फक्त आपल्याला माहीत आहे की कधीही सर्वोच्च न्यायालय कायद्याचा अर्थ बरोबर आहे की नाही हे सुचवण्याचं काम करत असतं, ते स्वतः कायदा करत नाही. म्हणजे इथं A, B, C बरोबर आणि D चूक. मग आता उत्तर काय घ्यावं लागणार आपल्याला अशा ठिकाणी की A, B, C बरोबर आणि सर्व चूक म्हणले तरी मग ते करते किंवा D चूक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3च आपण उत्तराची निवड करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 24(1) नुसार अनुसूची 2 मधील गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना यांनी सरकारला सादर केलेल्या कोणत्याही माहितीकरिता हा अधिनियम लागू नाही. मात्र अपवादात्मकरित्या ही मागवलेली माहिती डॅश 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 डॅश, म्हणजे कलम 24(1) काय काय अपवाद आहे? या गुप्त संघटनाच्या संदर्भाने आपण माहिती मागू शकत नाहीत, पण अशी कोणती परिस्थिती आहेत की अशा वेळी मागू शकतो? तुम्हाला उत्तर निवडायचं आहे. व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी व आर्थिक बाबीशी संबंधित असेल तर नाही, हे तर रॉंगच आहे. वैयक्तिक जीवन आणि आर्थिक बाब नाही. भ्रष्टाचार व मानवी हक्कांचे उल्लंघन या संबंधी असेल तर संबंधित माहिती मागवता येईल, हे मात्र असू शकतं. पर्याय 2च उत्तर आहे. कारण बघा 3 बघा काय म्हणते, देशाची संस्कृती व भाषा यासंबंधी असेल तर संबंधित माहिती मागवता येईल असं काही तरतूद नाही. देश व नागरिकांच्या संरक्षण धोरणाबद्दल असेल तर अशी तर माहिती आपल्याला मागवताच येत नाही. म्हणजे पर्याय 2 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण जर प्रॉपर कायद्यामध्ये जर गेलो कलम 24(1) मध्ये तर आपल्याला समजते की यामध्ये ते काय म्हणलेत बघा स्पष्ट की विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नाही. ज्या संघटना म्हणजे आज मितीला आपण जर बघितलं तर अनुसूची 2 मध्ये संघटना दिलेल्या आहेत. आज मितीला 26 संघटना अशा आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला म्हणजे गुप्त वार्ता आणि सुरक्षा संघटना की त्यांच्याबाबत आपल्याला माहिती मिळवता येत नाही. पण याच्यामध्ये पण अपवाद आहे बघा. काय म्हणते बघा, भ्रष्टाचार व मानवी हक्कांचे जर उल्लंघन यांच्या आरोपाशी संबंधित माहिती असेल तर तो एक अपवाद मानून ती माहिती तुम्हाला मागवता येऊ शकते. हे बघा इथं, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2ची निवड केलेली आहे. अपवादात्मक परिस्थितीच्या संदर्भानं आपल्याला ते प्रश्न विचारलेला आहे. अशा पद्धतीनं आपण 5 प्रश्नांबद्दल माहिती गेली. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा असे महत्त्वाचे प्रश्न सिलेक्ट करू, टॉपिकवर प्रश्न काढूयात, जेणेकरून आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. जे विद्यार्थी यावर्षी लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत, परीक्षा देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी मागील 4 प्रश्नपत्रिका म्हणजे 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करून आम्ही दोन्ही पेपर म्हणजे लँग्वेजचाही पेपर आणि GSचाही पेपर सेट केलेला आहे. 100 मार्काचे पेपर आहेत. अगदी विषयाच्या वेटेजनुसार पेपर काढलेले आहेत. पेपर क्रमांक 1चे 5 पेपर आहेत, पेपर क्रमांक 2चे 5 पेपर आहेत. व्हॉट्सअपला तुम्हाला PDF स्वरूपामध्ये हे पेपर पाठवले जातील. एकूण 10 पेपरची किंमत असणारे 550 रुपये.
PDF स्वरूपामध्ये विथ पूर्णच्या पूर्ण म्हणजे 10 पेपरचे 50 व्हिडिओद्वारे तुम्हाला त्याचं विश्लेषणसुद्धा आम्ही पाठवणार आहोत। आपण जर विचार केला तर प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न म्हणजे 550 रुपयामध्ये 1000 प्रश्नांची तयारी तुमची, ती पण विश्लेषणाच्या व्हिडिओसहित होणार आहे। यासाठी तुम्ही 8805217221 या नंबरवर गुगल पे किंवा फोनपे करू शकता। नाव येईल ओएसी स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात आणि पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा। तुम्हाला खालील तारखेला ते पेपर मिळतील: 1 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 5 डिसेंबर, 2 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर या तारखेला सकाळी 11 वाजता बरोबर तुम्हाला तो पेपर पाठवण्यात येईल। त्याचबरोबर दुपारी 2 वाजता तुम्हाला आन्सर की पाठवण्यात येईल त्या पेपरची आणि संध्याकाळी तुम्हाला 8 वाजता त्या पेपरचे विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवण्यात येईल। मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। त्याचबरोबर ओएसी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।